मॅच ऑन होती है. पहिला बॉल फटका मारण्याचा प्रयत्न, शॉट फाईन लेगला बॉल, सिंगल धाव मिळती आहे. अजय दादा पाटील पाहुण्यांचा मान सन्मान. योगेश दादा पाटील या स्पर्धेचे दमदार आयोजक, ज्यांच्या शुभ हस्ते मात्र प्रत्येक पाहुण्याला या ठिकाणी मान सन्मान केला देतोय. आणि अजय दादा पाटील उत्कृष्ट क्रिकेटपटू, ज्यांचा सन्मान आपण करतोय. धन्यवाद सगळ्या पाहुण्यांचं स्वागत. पहिल्या चेंडूवर आपण सिंगल प्राप्त केले दीपेश केनियाने. अनिश पाटील यांचा देखील सन्मान केला जाईल. चला अनिश दादा पाटील, विनंती असेल की आपण देखील पुढे यावं आणि आपण देखील या सन्मानाला स्वीकार करायचा आहे. अनिश दादा पाटील ज्यांचं देखील सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी आपण नक्कीच करणार आहोत. मैदानाच्या आतमध्ये चांगली मॅच सुरू आहे. सनी पाटील आलेले आहेत, त्यांना मॅन ऑफ द मॅच पण आपण देणार आहोत. आणि या मॅन ऑफ द मॅच देण्याची विनंती केली जाईल. सन्माननीय फॉली प्लसचे उत्कृष्ट खेळाडू गोरखदादा पाटील यांना विनंती आहे की आपल्या शुभ हस्ते आपण मॅन ऑफ द मॅच हे पारितोषिक द्यावं. सनी पाटील, सनीने मचाई सनसनी आणि एक उत्कृष्ट क्रिकेटपटू आहे, ज्यांना मात्र मॅन ऑफ द मॅच. चांगलं रिटर्न गिफ्ट सनी तुम्ही दिलेलं आहे तुमच्या टीमला, जिथे तुम्ही मॅन ऑफ द मॅच घेताय. चांगला खेळ तुम्ही केला आहे. मॅच ऑन आहे, त्यामुळे पुढे आपण तुमच्याशी नक्कीच चर्चा करू. अनिश दादा पाटील याचा सन्मान या स्पर्धेच्या माध्यमातून या ठिकाणी नक्कीच केला जातोय. आपण आलात, कार्यक्रमाची शोभा वाढवली, त्याबद्दल आपला आभार असेल. 4 चेंडू टाकून झाले सारज चौधरी यांच्या गोलंदाजीवर आणि 4 सिंगल इथे प्राप्त केले आरके बिल्डर्स मानकुल संघाने. फुलटॉस चेंडू आणि फुलटॉर चेंडूवर फुलटॉल वसूल केलेला आहे. षटकार. आरके बिल्डर मानकुल संघाची बिनबाद 11. दीपेश पहिले षटक समाप्तीनंतर धावसंख्या आरके बिल्डर मानकुल संघाची बिनबाद 11. याच्यानंतर लगेच सज्ज राहायचं एश 11 पालिवली आणि जय बजरंग भरोडी दोन्ही संघाचे कर्णधार इथे उपस्थित राहायचं आहे. एश 11 पालिवली संघ उपस्थित झालेला आहे, तरी जय बजरंग भरोडी संघाचा कर्णधार आपण उपस्थित राहायचं आहे. चला, जय बजरंग भरोडी संघाचा सुद्धा कर्णधार इथे आलेला आहे, म्हणजे दोन्ही संघ इथे उपस्थित झालेला आहे. दुसरं षटक मार्गस्थ. सर्वेश चौधरी. दुसरं षटक. स्ट्राईकला असेल तर दीपेश केने, ज्यांनी 5व्या चेंडूवर फुलटॉस चेंडूवर षटकार मारला होता आणि धावांना पहिला चेंडू दुसऱ्या षटकातील हवेमध्ये झेल पाहूया. क्षेत्ररक्षण करताना धीरज यांनी सुंदर झेल पकडलाय आणि दीपेश केने यांचा समाप्त केला खेळ.
पहिला फलंदाज बाद झालाय तो आर के बिल्डर्स मांकुल संघाचा दीपेश केनी. अवघ्या 5 चेंडू सामना केला, तब्बल धावा बनवल्या 9. प्रतीक माली आलेला आहे. दुसरं चेंडू टाकण्यास सज्ज झाले सर्वेश. आता मात्र लेग साईडला मारला फटका, तिथे झेल होण्याची शक्यता आणि मोगेश यांनी बॅक टू बॅक दुसरा फलंदाज बाद करतो सर्वेश चौधरी. शिवम माली ना, शिवम माली ना. कालच्या दिवसात जर आपण विचार केला तर असे 5 ते 6 गोलंदाज होते, ते बॅक टू बॅक 2 चेंडूवर 2 विकेट्स घेतले होते. मात्र विकेट हॅट्रिक्स या स्पर्धेमध्ये अजूनपर्यंत झाले नाही. वाईड हॅट्रिक 3, चौकारांचे हॅट्रिक 3, षटकारांचे हॅट्रिक 3. मात्र विकेटचे हॅट्रिकवर आहेत सर्वेश चौधरी. नवीन फलंदाज शिवम माले. आता माझा सुंदर चेंडू होता, विकेट किपरच्या हातामध्ये डॉट चेंडू निघतोय. दबाव टाकला जातोय आर के बिल्डर्स मांकोली संघाबरोबर. कारण पहिल्या षटकाचा आपण विचार केला तर पहिल्या षटकात बिनबाद 11, दुसरे षटक मार्गस्थ आहे. पहिल्या चेंडूवर विकेट्स, दुसऱ्या चेंडूवर विकेट्स, तिसरा चेंडू डॉट्स, 14 चेंडू खेळण्यासाठी सर्वेश चौधरी गोलंदाजी करतोय शिवम मालीला. फुलटॉस चेंडू आता मात्र पाहायचा आहे. फुलटॉस चेंडूवर फुलटॉल वसूल केले आहे, षटकार. मात्र बॅटरने इथे रिव्ह्यू घेतलेला आहे, जो एक रिव्ह्यू आपण दिलेला आहे हाईट्स फॅक्टर चेक करण्यासाठी. पंच आपण यायचं आहे. मात्र या चेंडूवर षटकार तर आलेला आहे, मात्र बोनस मिळते का बघायचं आहे. फेअर बॉल, षटकार आलेला आहे. धावसंख्या 6 पुढे सरकते 17. क्लोज डिसिजन होता, अचूक निर्णय येते प्रल्हाद पाटील पंच पीपी पॅनल. सर्वेश चौधरी 5वा चेंडू टाकण्यासाठी सज्ज खेळण्यासाठी शिवम माली. आता मात्र ऑफ साईडला झेल होण्याची शक्यता तिथे. साईराज यांनी गलती केली आहे तिथे. एक हाताने झेल घेण्याचा प्रयत्न केला होता, मात्र झेल सोडलेला आहे तिथे. मात्र 2 धावा इथे प्राप्त केल्या आहेत त्या शिवम मालीने. धावसंख्या 2 पुढे सरकते 2 बाद 19. आपण दुसरा सामना बघितला तर तब्बल 92 धावांचं लक्ष्य होतं, मात्र त्या सामन्यामध्ये तब्बल 19 षटकार लागले. सर्वेश चौधरी शेवटचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज.
आता मात्र मोठा फटका ऑन साईडला, तिथे क्षेत्ररक्षण तैनात आहे, चांगलं क्षेत्ररक्षण तिथे. मात्र एकच धाव, एक धावावर समाधान. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 2 बाद आरके बिल्डर मांकुल संघाची 20. चला 2 षटकानंतर धावसंख्या झाली ती आरके बिल्डर्स मानकुल संघाची 2 बाद 20. अजूनही आपण बॅटर बघितले मैदानामध्ये आतिश माली आणि शिवम माली. पहिल्या दिवसाचा विचार केला तर आदित्य चॅम्पियन भावाली बी हा संघ सुपर 4 मध्ये क्वालिफाय झालेला आहे. तब्बल प्रत्येक दिवसामध्ये 12 संघ या मैदानामध्ये खेळताना दिसतात. त्यामध्ये तिसरा सामना चालू आहे आरके बिल्डर मानकोली आणि वराल देवी ताडाली बी. कोण अजय पहिला चेंडू ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर, पंच इशारा करता व्हाईट. अतिरिक्त धावसंख्येमध्ये भर, धावसंख्या 1ने पुढे सरकते 2 बाद 21. अजय शिंदे आता मात्र सोडून दिला होता, असं वाटलं होतं शिवमला की ऑफ स्टंपच्या खूपच बाहेर असेल, मात्र निराश झाल्या तिथे शेवटच्या सनी. अजय शिंदे पहिला चेंडू व्हाईट टाकल्यानंतर दुसरा चेंडू डॉट्स. आता मात्र ऑन साईडला मारला फटका, क्षेत्ररक्षण तिथे तैनात आहे. 1 धाव पूर्ण, धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 2 गडी बाद 22. आता मात्र आतिश मालीला स्ट्राईक मिळालेला आहे. तब्बल 9 चेंडूमध्ये नॉन स्ट्राईकला होता आतिश माली, पहिल्यांदा स्ट्राईकवर येतोय. त्या अगोदर 2 सिंगलने त्याने खातं खोललेलं आहे. अजय शिंदे पुढचा चेंडू टाकण्यासाठी सज्ज झाला आहे, खेळेल तो आतिश माली. आता मात्र मोठा फटका इथे आलेला आहे, पाहूया. काऊकारच्या डोक्याच्या वरून चेंडू सीमा पार, हा येतोय षटकार. मध्ये तब्बल धावा खर्च केल्या त्या वराल देवी ताडाली बी संघाने तब्बल 28. 2 गडी बाद केलेले आहेत, दोन्ही बाद केलेले सर्वेश चौधरीने अवघ्या धावा खर्च केल्या 9 आणि 2 फलंदाजांना बाद केलेले आहेत. अजय शिंदेचा पुढचा चेंडू खेळण्यासाठी सज्ज झाला आतिश माली. अजय पुढचा चेंडू
आता मात्र बघायचं आहे फुलटॉस चेंडू होता आणि सोडून दिलेला आहे. असं वाटलं होतं की आतिश मालीला की हाफ स्टंपच्या खूपच बाहेर असेल, मात्र शेवटच्या क्षणी तिथे आतिश माली नाराज झालेला आहे. अजय आता मात्र लो फुलटॉस ऑन साईडला मारला फटका. एक धाव तर पूर्ण झालेले आहेत, मात्र क्षेत्ररक्षण तिथे चांगलं झालं नाही. धावा दिला 2. धावसंख्या 2ने पुढे सरकते ती 2 गडी बाद 30. कालच्या दिवसाचा विचार केला तर कालच्या दिवसामध्ये लो स्कोरिंग सामने आपल्याला पाहायला मिळाले. पहिल्या सामन्यामध्ये 49 टार्गेट सहरित्या पार केलं. आता मात्र सुंदर चेंडू पडल्यानंतर चेंडू थोडासा स्पीडमध्ये आला होता आणि बॅटची कड लागून लेग साईडच्या दिशेने चेंडू मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 2 गडी बाद 31. जी अपेक्षा होती आतिश मालीला तसा चेंडू आला नाही. त्याला असं वाटलं होतं की स्लो चेंडू येईल, पण अजय शिंदे यांनी या चेंडूवर स्पीड दाखवला होता. स्कोअर झाला आहे त्या 2-3 षटकाखेरीज 2 बाद 31. याच्यानंतर सामना होईल एश 11 पालिवली आणि जय बजरंग भरोडी. दोन्ही संघाचे कर्णधार आपण टॉस बॉक्समध्ये उपस्थित राहायचं आहे. तुम्हाला काही भेटला का स्पर्धेला बॉलर चला शेवटचं षटक मार्गस्थ धीरज बजाके 3:57 आणि पहिला चेंडू टाकला होता आणि बरोबर 17 मिनिटामध्ये 3 षटक टाकलेले आहेत. वराल देवी ताडाली बी. आता मात्र फुलटॉस चेंडू होता, पूर्व फाता उचलता आला नाही, तिथे नाराज झाले. तिथे मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते ती आरके बिल्डर्स मानकुळी संघाची 2 बाद 32. धीराज पुढचा चेंडू. आता मात्र हेलिकॉप्टर मारलेला आहे, फटका बघायचा आहे आणि चेंडू जाईल सीमा पार. 4 धावांसाठी हा येतोय चौकार. साथ आहे. पंधरा ते 16 पावलांचं रनअप धीरज बजाके खेळण्यासाठी सज्ज शिवम माली. आता मात्र बघा फसवा चेंडू टाकला होता. दुसऱ्या चेंडूवर हेलिकॉप्टर शॉट खेळला होता, मग तिसऱ्या चेंडूवर स्लो चेंडू टाकला होता. बॅटची इनर एज लागली होती, मात्र एक धाव रोखू शकत नाही. धावसंख्या 1ने पुढे सरकते. धावसंख्या आरके बिल्डर मांकुल संघाची 2 बाद 37. उर्वरित 3 चेंडू बाकी आहेत. दोन्ही संघांना मी विनंती करतो, यश 11 पालिवली आणि जय बजरंग भरोडी. आता मात्र मोठा फटका मारण्यात झेल होतोय, मात्र विकेट किपर स्वतः तिथे धावले नाही, मात्र एक धाव रोखू शकत नाही. जर धावले असते तर कदाचित तिथे झेल आला असता त्यांच्या हातामध्ये. मात्र धावसंख्या 1ने पुढे सरकते ती 38. शेवटचे 2 चेंडू शेष. धीराज 15 ते 16 पावलांचा रनअप त्यांचं. आता मात्र फुलटॉस चेंडू आणि फुलटॉस चेंडूवर फुलटॉल वसूल केलेला आहे. षटकार पंचांनी मात्र इथे हाईट साठी रिव्ह्यू घेतलेला आहे, कारण ती
7 धावांनी पुढे सरकते ती तब्बल 45. अजूनही शेवटचे 2 चेंडू शेष. हा चेंडू असेल फ्री हिट्स. सुंदर गोलंदाजी केली होती साईराज, सर्वेश, अजय. मात्र धीरज, काय सुंदर क्षेत्ररक्षण तिथे अनिशाचं. मात्र 2 धावा इथे रोखलेल्या आहेत. धावसंख्या दोन्ही पुढे सरकते ती 47. शेवटचा चेंडू शेष. यश 11 पालिवली आणि जय बजरंग भरोडी. टॉस बॉक्स तिकडे आहे. हा तिकडे जायचं. सर सर हो सर बघायचं आहे गच्चा क्षेत्ररक्षण तिथे. मात्र इथे चेंडू लेग बायच्या स्वरूपात 4. धावसंख्या 4 ने पुढे सरकली 51 आणि 52 धावांचं टार्गेट इथे ठेवले ते वराल देवी ताडाली बी संघाला. चला आपण टॉसकडे. धन्यवाद सर. चला टॉस केला जाईल. एका बाजूला टीम असेल यश 11 पालिवले आणि त्यांना फाईट करताना जय बजरंग बरोडी. यो उद्योजक आदरणीय चरणशेठ पाटील यांना विनंती असेल की आपण यावं आणि आपल्या शुभ असते. मात्र आपण टॉस या ठिकाणी नक्कीच करायचा आहे. टॉस बॉक्समध्ये आपण येणार आहोत. दोन्ही टीमचे कॅप्टन आलेले आहेत. जय बजरंग बरोडी आणि यश 11 पालिवली दोन्ही टीमचे कॅप्टन आमचे युवा उद्योजक सन्माननीय चरणशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस मात्र नक्कीच केला जाईल. चोवीस चेंडू आणि विजयासाठी 52 धावांची गरज आहे. चला साहेबांना विनंती असेल की साहेब यावं टॉस करण्यासाठी. टॉस आपण करतो. एका बाजूला जय बजरंग भरोडी आणि त्यांच्या विरोधात यश 11 पालिवली. युवा उद्योजक सन्माननीय चरणशेठ दादा पाटील यांच्या शुभ हस्ते टॉस. वीर तानाजी चषक कॉल केला गेला आहे आणि आतापर्यंत जेवढे तुम्ही वीर तानाजी चषक कॉल केले एकही आला नाहीये आणि टॉस यावेळेस जिंकला टीम यश 11 पालिवली. कॅप्टन डिसिजन काय असेल? फील्ड पास. फिल्डिंग करण्याचा तुम्ही निर्णय घेतलाय. संध्याकाळचं 17. हॅलो हॅलो शुभेच्छा असतील. न्यूज फ्रॉम द टॉस बॉक्स. टीम पालिवली वन द टॉस. हॅलो हॅलो आपण जर 3 षटकांचा विचार केला तर 3 षटकामध्ये वरालदेवी ताडाली संघाने फक्त 31 धावा दिल्या होत्या. मात्र या षटकामध्ये तब्बल धावा खर्च केल्या 20. त्यामध्ये लेग बाईच्या 4 धीरज बजाके याने. तब्बल विजयाचं लक्ष आहे ते 52 धावांचं आणि 52 धावांचं लक्ष विजय
असताना वरालदेवी ताडेली संघाची सलामी जोडी मैदानामध्ये पाठवायची आहे. धन्यवाद. चेक चेक. हॅलो हॅलो चेक. धन्यवाद धनाजी पाटील सर. अतिशय चांगला आवाज त्यांचा आपण ऐकलास. मल्टी रोलमध्ये ते आहेत. एका बाजूला जर आपण पाहिलं तर स्कोरिंग करतायत, दुसऱ्या बाजूला जर आपण पाहिलं तर समालोचन करतात. म्हणजे मल्टिपल रोल, मल्टी टॅलेंटेड पर्सनॅलिटी आहेत आमचे धनाजी पाटील सर. त्यांचं आपण कौतुक करूया. फार चांगलं सहकार्य ते आम्हाला करतायत, त्याबद्दल त्यांचा देखील मी आभार व्यक्त करतो आहे. आणि घेऊन जातोय पुनश्च एकदा सगळ्यांना मैदानाच्या मधोमध वीर तानाजी चषक 2025 जमलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं, पाहुण्यांचं आणि मान्यवरांचं मी मानस मनोरे करतोय मनापासून आणि सहर्ष स्वागत. मैदानाच्या आतमध्ये आपल्याला मॅच पाहायला मिळतीये. एका बाजूला असेल टीम आरके बिल्डर्स मानकोली आणि त्यांच्या विरोधात वराल देवी ताडाली. या दोन संघांच्या दरम्यान मॅच रंगतीये. टॉस जिंकला वराल देवी ताडाली संघाने. गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. पहिल्या सत्रामध्ये धावा जमवल्या, धावफलकावरती 51 धावा आणि येणारे 24 चेंडू आणि वराल देवी ताडाली टीम समोर 52 धावांचं आव्हान या ठिकाणी नक्कीच ठेवलं गेलं आहे. आणि 52 धावसंख्येच्या आव्हानाचा जर आपण विचार केला धनाजी सर तर 13.00 ची सरासरी तुम्हाला प्रति षटकामागे राखावी लागेल. कारण 13 × 4 = 52. 13 × 4 होतात 52. म्हणजे प्रत्येक षटकामागे आता 13 धावा येणं फार महत्त्वाचं असेल. सलामीची जोडी आली आहे. फलंदाज साईराज चौधरी आणि त्यांच्या समवेत अजय शिंदे आणि पहिला षटक घेऊन दीपेश केणी यावेळेस बॉलिंग ट्रॅकवरती आपल्याला येताना पाहायला मिळतील. एक उत्कृष्ट गोलंदाज दीपेश केणी, ज्यांनी ग्रामीण क्रिकेटमध्ये मानकोळी संघाकडून बरंचसं नाव कमवलेलं आहे आणि आता मात्र पहिल्या षटकामध्ये त्यांना आपण बॉलिंग ट्रॅकवरती यावेळेस नक्कीच पाहतोय. पंचांच्या डाव्या बाजूने राईट आर्म ओव्हर द विकेटने सुरुवात केली जाईल. लेट्स प्ले, करूया गेम ऑन. पहिला बॉल सरळ बॅटने अटॅक केला. खेळाडू उपस्थित आहेत. चांगलं क्षेत्ररक्षण केलं जात आहे. वेल फील्ड असं नक्कीच म्हणावं लागेल. अगदी वेगाने त्यांनी लॉंग ऑन वरून धावत आले आणि यावेळेस चेंडूला मात्र अडवण्यामध्ये यश मिळालं जात आहे. तत्पूर्वी 2 धावा मिळत आहेत. अकाउंट इज ओपन बाय 2 रन्स असं आपण नक्कीच म्हणूया. खातं खुलं केलंय 2 धावेंनी. पवनचं पहिलं षटक बरीचशी अनामारी करण्याचा प्रयत्न असेल, कारण की फलंदाजांना चांगली संधी या षटकामध्ये आहे. प्रयत्न केला. यावेळेस बॉल हवत आहे. खेळाडू येतील चेंडू खाली. फिल्डर मेकिंग नो मिस्टेक, टेकिंग अ सक्सेसफुल कॅच अँड फर्स्ट विकेट इज डाऊन फॉर टीम ताडाली. पहिली गेंदवर पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर मात्र एका फलंदाजाला बाद केलं गेलं. नेट क्रमांक 3 वरती न्यू बॅटर भूषण पाटील मैदानाच्या आतमध्ये येतात. चांगली सुरुवात केली आहे गोलंदाज दीपेश केणी, कौतुक करावं लागेल. सुरुवातीच्या 2 बॉलमध्ये फक्त 2 धावा दिल्यात. यावेळेचा बॉल लोवर फुल टॉस ऑन साईडला मात्र चेंडूला खेळून काढलाय. खेळाडू आहे डीपमध्ये, लॉंग ऑन मध्ये. क्षेत्ररक्षण चांगलं केलं जात आहे. तत्पूर्वी फक्त एकदा ओव्हर थ्रो झाला, मिस फिल्डिंग, परंतु चांगलं कव्हरअप मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहे. घर हे दोघांचं असतं, ते दोघांनी सावरलं पाहिजे. एकाने पसरवलं तर दुसऱ्याने आवरलं पाहिजे असं म्हटलं जातं आणि एकाची चुकी परंतु दुसऱ्याने त्याला सावरलं आणि चांगला टीम एफर्ट यावेळेस मैदानाच्या आतमध्ये आपल्याला बॉलिंग टीम आरके बिल्डर मानकोळीकडून पाहायला मिळतो आहे.
आर के बिल्डर या नावाने संघ खेळतोय. त्यांचे पुरस्कर्ते असतील सन्माननीय जॉन्टी केणी साहेब यांनी पुरस्कृत केलेला आर के बिल्डर मानकोळ या संघ मात्र मैदानाच्या आतमध्ये आहे. वराल देवी ताडाली बी, वराल देवीचा आशीर्वाद त्यांच्यावरती नेहमी असतो आणि मात्र आज त्यांच्या नावाने मैदानाच्या आतमध्ये ते नक्कीच उतरले आहेत. लेफ्टी आणि रायटी कॉम्बिनेशन आता मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळेल, जिथे अजय शिंदे यांनी अजूनही एकही बॉल फेस केला नाहीये आणि भूषण पाटील पहिल्या बॉलवरती सिंगल काढली आहे. नॉन स्ट्रायकिंग एंडवरती ते गेले. 3 बॉल झाल्यात, 3 धावा आल्यात, 1 फलंदाज बाद केला आहे. लोवर फुटॉस कव्हर ड्राईव्हचा फटका. खेळाडू आहेत डीप मध्ये आपल्याला प्रोटेक्शन पाहायला मिळत आहे. प्रॉपर प्लॅनिंगच्या अकॉर्डिंग मात्र गोलंदाजी केली जाते. गोलंदाजाला माहिती आहे कुठे क्षेत्ररक्षक मी लावलेत आणि कशा प्रकारचे चेंडू मी त्या क्षेत्ररक्षकांना अनुसार फेकावेत आणि अगदी त्याला अनुसरून मात्र गोलंदाजी केली जाते. चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड या ठिकाणी पाहायला मिळतोय. क्रिकेटचा खेळ म्हटलं प्रेझेन्स ऑफ माइंड इज व्हेरी मच इम्पॉर्टंट आणि चांगला खेळ केला आहे, कारण की क्रिकेटचा खेळ असो किंवा बुद्धिबळाचा, अकलेचा वापर करणं फार महत्त्वाचं असेल. यॉर्क बॉल, वाइड लाईनचा यॉर्कर, कमालीचा चेंडू. यॉर्कर जो बनाता है बल्लेबाजों को घन चक्कर आणि त्या यॉर्करचा वापर केला. यावेळेस डॉट चेंडू मात्र मैदानाच्या आतमध्ये येताना आपल्याला पाहायला मिळतोय. मी म्हटलं दीपेश केणी ज्यांनी गेली बरीचशी वर्ष टीम मानकोली ग्रामीण संघासाठी बरंचसं नाव लौकिक कमावलं आहे आणि या स्वतःची गुणवत्ता आता दीपेश केणी सिद्ध करतायत मैदानाच्या आतमध्ये आहे. यावेळेस स्लॉटमध्ये आलेला बॉल लॉफ्ट केलाय. सरळ ते खेळाडू येत आहेत. The catch has been taken and the batter Bhushan Patil going back to pavilion. दूसरा हादरा, फलंदाज बाद. पहिल्या षटकाचा खेळ संपला. धावफलकावरती धावा जमवल्या गेल्या. त्या 2 गडींच्या मोबदल्यामध्ये 4 धावा आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 18 चेंडू आणि विजयासाठी 48 धावांची गरज मैदानाच्या आतमध्ये असेल. 18 बॉल 48 धावांची गरज. टाइम अलर्ट आहे. चला, तुमची 4 षटकं 20 मिनिटांच्या अवधीमध्ये संपली पाहिजेत, अन्यथा मग तुम्हाला कठोर कारवाईला सामोरं जावं लागेल. 3 षटकं 15 मिनिटांमध्ये झाली नाही तर शेवटच्या षटकासाठी 1 खेळाडू एक्स्ट्रा 38 सर्कलच्या आतमध्ये घ्यावा लागेल. या सूचना असतील आणि त्यामुळे आपण अधिकचा वेळ घेऊ नका ही नम्रतेची विनंती आयोजकांच्या माध्यमातून राहील. तिसरी मॅच सुरू आहे. अजूनही 7 मॅचेस आजच्या दिवस रात्रीमध्ये बाकी असतील. हॅलो, पहिला चेंडू टाकला होता तब्बल 4:27 आतापर्यंत तुम्ही मिनिटं घेतले 6. हितेश केणी मात्र नवीन गोलंदाज षटक क्रमांक 2 साठी येत आहेत. सुरुवात केली जाईल. पहिला बॉल लोवर फुल टॉस, आडवा बॅटनी क्रॉस बॅटर फटका. डीप मध्ये खेळाडू आहेत. काऊ कॉर्नर रिझन मध्ये बॉल ट्रॅव्हल केला. तत्पूर्वी फक्त एकच धाव मैदानाच्या आतमध्ये मात्र पूर्ण केली जाते. आतापर्यंत फलंदाजांना झकडून ठेवण्याचं काम केलं गेलंय. कोणतेच मोठे फटके मारण्याची मुभा दिली जात नाहीये. पहिल्या शतकामध्ये दीपेश केणी चांगली गोलंदाजी केली आणि आता हितेश केणी त्यांच्या पावलावरती पाऊल ठेवून गोलंदाजी करतात. थोडीशी आगळी वेगळी ऍक्शन सर पाहायला मिळते. जर आपण पाहिलं तर थोडीशी आगळी वेगळी ऍक्शन जरूर या ठिकाणी आपल्याला गोलंदाज हितेश केणी यांची पाहायला मिळेल.
जेव्हा ते बॉल रिलीज करतात तेव्हा दोन हात त्यांचे ऑलमोस्ट एकमेकांना क्रॉस होताना पाहायला मिळतात आणि थोडीशी अलग ॲक्शन आहे. यावेळेचा खराब चेंडू करपूस समाचार घेतला जातो. आकुट टप्प्याचा बॉल, परंतु वा क्या बात आहे, काय क्षेत्ररक्षण केलंय. प्रत्येक कमालीचं क्षेत्ररक्षण, चांगला एफर्ट त्यांचा पाहायला मिळतो. एका हातामध्ये सर कायरन पोलार्ड स्टाईलने त्यांनी उडी मारली आणि यावेळेस मात्र चेंडूला त्यांनी अडवलाय. इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बऱ्याचशा चेंडूंना अशा प्रकारे अडवताना आपण सातत्याने पाहिलं आहे आणि यावेळेस देखील मैदानाच्या आतमध्ये मात्र एका हाताने चेंडूला अडवलाय. कारण की क्षेत्ररक्षकाला माहिती आहे जर मी चांगलं काम केलं तर गोलंदाजाचा आमच्या टीमचा आत्मविश्वास वाढेल आणि मग तो चांगले चेंडू फेकेल आणि त्याला साथ देण्यासाठी चांगली फिल्डिंग केली जाते. यावेळेचा बॉल फटका कव्हरच्या दिशेने उडवलाय, खेळाडू आहेत परंतु क्षेत्ररक्षक बनलाय प्रेक्षक. चेंडू त्याच्या अवाक्याच्या बाहेर, लॉंग ऑफ सीमा पार. या सत्रातील पहिला देखणा षटकार. जेव्हा दोन चेंडूवर दोन सिंगल दिले होते तेव्हा एकच क्षेत्ररक्षण त्या गोलंदाजाला सांगण्यासाठी आला नाही. मात्र एक षटकार गेल्यानंतर 3 ते 4 क्षेत्ररक्षण त्या गोलंदाजीला सांगण्यासाठी इथे आलेला आहे. षटकार खाल्ल्यानंतर पुढचा चेंडू डॉट्स, धावसंख्या स्थिर आहे 12. आता विजयाचं लक्षण थोडंसं माग झालेलं आहे. अजूनही उर्वरित 14 चेंडू आणि 40 धावांची गरज आहे. यॉर्क बॉल यावेळेस खोदून काढण्याचा प्रयत्न, मिनी हेलिकॉप्टर जमिनीवरती लँड केला गेला आहे. मिड विकेटमध्ये बॉल ट्रॅव्हल, दुसऱ्या धावेचा प्रयत्न परंतु अतिघाई आणि संकटात नाही असं म्हटलं जातं. त्यामुळे सिंगल धावच मैदानाच्या आतमध्ये यावेळेस मिळाली जाते. चांगलं कमबॅक केलंय गोलंदाज हितेश केडी, कौतुक करावं लागेल. तिसऱ्या बॉलवरती षटकाराचा मार बसला, त्याच्यानंतर मात्र उर्वरित 2 चेंडू फेकले, एकच धाव दिली आहे. आणि ओव्हरऑल जर आपण विचार केला धनाजी सर तर 5 चेंडू फेकलेत, 9 धावा त्यांनी आतापर्यंत या षटकामध्ये खर्च केल्यात. संघाचा सांघिक धावफलक 13 या आकड्यावरती जाऊन पोहोचलाय. 2/13 ही स्थिती आहे. ते म्हणजे बॅटिंग टीम वराल देवी ताडाली संघाची. शेवटचा बॉल षटक क्रमांक 2चा. शेवटचा बॉल आकुट टप्प्याचा होता, हिट करण्याचा प्रयत्न, मिस टायमिंग झाल्यात. नो मॅन स्टँड, बॉल टप्पा पडला, खेळाडू वेगाने. तत्पूर्वी एकच धाव यावेळेस मैदानाच्या आतमध्ये मिळते. एका धावेच्या बरोबरीने 2 षटकांचा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पाठलाग करायचा आहे 52 धावेंचा. धाव फलकावरती धावा झाल्यात त्या 2 बाद 14 धावा आणि समीकरणाचा जर आपण आता विचार केला तर येणारी 12 चेंडू आणि विजयासाठी 38 अर्थातच 38 धावांची असेल गरज. बरोबर 2 षटकांसाठी तब्बल 10 मिनिटे खर्च झालेले आहेत. तिथे 4:27 पहिला चेंडू टाकला होता, मात्र ते 4:37 झालेले आहेत. म्हणजे 10 मिनिटामध्ये तुम्ही 2 षटक टाकलेले आहेत. उर्वरित 12 चेंडू आणि 38 धावांची गरज आहे. सरासरी आपण बघितले तर 19.00 ची सरासरी इथे आलेली आहे, ती वराल देवी ताडाली बी संघाला. येणारे 12 चेंडू आणि विजयासाठी 38 धावांची गरज. बॉलिंग ट्रॅकवरती प्रेम माळी या गोलंदाजाला मात्र आपण नक्कीच पाहतो आहे. 19.00 ची सरासरी, 12 बॉल 38 धावा, 6 चेंडू 19 धावा प्रत्येक षटकामागे तुम्हाला बनवाव्या लागतील तर या धावा मात्र सहजरित्या चेज होतील. आपण पाहतोय अजूनही अजय शिंदे मैदानावरती आहेत आणि अजय शिंदे यांना मात्र आता स्वतःची गुणवत्ता सिद्ध करावी लागेल. आक्रमण आज तुमचा बचाव आहे, अटॅक हा तुमचा डिफेन्स आहे आणि ते अटॅक करण्याची आता गरज आली आहे. आल्या आल्या सुरुवात केली आहे. पहिला बॉल, पहिला वार, बॉल जातोय सीमा रेषा पार, आलाय देखणा चौकार.
चांगली सुरुवात केली अजय शिंदे आणि त्यांच्या समवेत आपण पाहतो आहे. फलंदाज करण यांच्या बॅटमधून एक चौकार नक्कीच यावेळेस येतो आहे. 4 धावेने मात्र आता धावफलक वधारला जाईल. 18 धावा यावेळेस स्कोर बोर्ड वरती येत आहेत. पण 18 आकडा जेव्हा येतो धनाजी सर तेव्हा क्रिकेटचे किंग मॉडर्न मास्टर सर विराट कोहली यांची आठवण आपल्याला होते. कारण असा खेळाडू ज्याने सर सचिन रमेश तेंडुलकर यांच्या 50 सेंचुरीचा रेकॉर्ड तोडला त्यांच्याच घरच्या मैदानावरती वानखेडे स्टेडियम त्यांच्या डोळ्यांसमोर. आणि अभिमानास्पद गोष्ट आहे की आपला भारत देशातीलच खेळाडू आहे. त्यामुळे आपलाच खेळाडू जेव्हा आपल्या खेळाडूंचे रेकॉर्ड तोडतो तेव्हा आपल्याच लोकांना जास्त आनंद होतो. आणि येणाऱ्या काळामध्ये 100 सेंचुरीचा रेकॉर्ड देखील तोडला जाईल अशा अपेक्षा लोक सर विराट कोहली यांच्याकडून करतायत. एक क्रिकेटमधला महानतम खेळाडू ज्याने भारताला अनेक मोठे विश्वकप जिंकून देण्यामध्ये मदत केली आणि त्यांचा जर्सी क्रमांक 18 टोटल वरती येतो आहे. अटॅक यावरचा अपटाकर बॉल फटका फसलाय. बॉल हवत आहे मासा जाळ्यामध्ये अडकण्याची शक्यता परंतु हे काय चुकी केली है. गलती नहीं चलती और गलती को माफी नहीं मिलती. मिळतील 4 धावा. नशिबाचा चौकार. झेल सोडायचा नव्हता. कॅचेस विन द मॅचेस. पकडा झेल आणि जिंका क्रिकेटचा खेळ असं म्हटलं जातं. परंतु यावेळेस कॅच सोडली आणि मॅच सोडली की काय हे पाहणं मात्र आता महत्वाचं राहील. बॅक टू बॅक 2 बॉल 2 चौकार. चांगली सुरुवात मिळली आहे. 18 तिथे 12 बॉल आणि 38 धावेंची गरज. 19ची सरासरी आहे. 2 बॉलवरती 8 आल्यात आणि आता येणारे 10 चेंडू आणि विजयासाठी 30 धावेंचं आव्हान मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. 10 चेंडू 30 धावा. प्रत्येक बॉलवरती मात्र 3 धावा येणं गरजेचं आहे. सुरुवात खराब केली आहे गोलंदाज प्रेम माळी. आता कमबॅक त्यांना करावं लागेल. चांगले चेंडू फेकावे लागतील परंतु फलंदाज या शैलीमध्ये खेळले तर मात्र विजय त्यांचा होणार. यावेळेचा बॉल सोडून दिलाय. पंच आमच्या दिशेने वळतायत. वाईड चेंडूचा इशारा यावेळेस आमच्यापर्यंत नक्कीच करतील. फक्त पंचच रिव्ह्यू घेऊ शकतात. तुम्ही रिव्ह्यू घेऊ शकत नाही आहेत आणि त्यामुळे त्यांचा निर्णय अंतिम मानला जाईल. वाईड बॉल यावेळेस येतो आहे. अवंतरच्या माध्यमातून सांघिक धावसंख्येमध्ये वाढ होती आहे. पण धनाजी सर प्रयत्न चांगला होता. जिथे त्या गोलंदाजाने ओळखलं 2 बॉल रडारमध्ये फेकले चौकार खाल्ले आणि शरीरापासून दूर ठेवण्याचा त्यांनी प्रयत्न केलाय. माइंडसेट चांगला पाहायला मिळतोय परंतु अजूनही यश मिळत नाही आहे कारण की चेंडू मात्र व्हाईट लाईनच्या बाहेर होता आणि पंचाने व्हाईट बॉल घोषित केलाय. फुल टॉस बॉल. हा देखील फटका फसलाय. नो मॅन स्टँड मध्ये चेंडू टप्पा पडला. इथे मात्र एका धावेवरती समाधान. स्वतःवरती नाराज आहेत फलंदाज करण कारण त्यांना माहिती होतं की बॉल खराब होता. षटकार मी मारू शकलो असतो पण कनेक्शन होत नाहीये. कधी कधी खराब चेंडू पण चांगले ठरतात. कधी कधी चांगले चेंडू पण खराब ठरतात. कारण क्रिकेट हा अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. प्रेडिक्शन जिथे होती फेल आणि वेळोवेळी आपला पत्ता पलटणारा खेळ म्हणजे क्रिकेट. क्रिकेट इज अ गेम ऑफ अनसर्टन्सी असं नेहमी म्हटलं जातं. अनिश्चिततेने भरलेला खेळ. कधी काय होईल हे सांगणं फार कठीण आहे या खेळामध्ये. पुढील मॅच चांगली बॅटल. एका बाजूला यश 11 पालिवली आणि जय बजरंग भरोडी या 2 टीमच्या दरम्यान मॅच. यश 11 पालिवली टीमने टॉस जिंकला आणि गोलंदाजी करण्याचा निर्णय त्यांनी नक्कीच घेतला आहे. आतापर्यंत 3 चेंडू फेकले गेले. 10 धावा खर्च केल्यात गोलंदाज प्रेम माळी यांनी. आकुट टप्प्याचा बॉल शॉर्ट अँड फुल केलाय. खेळाडू आहे चुकीला माफी नाही. चेंडू सीमा पार. नशिबाचा आणखीन एक चौकार. क्रांतीचा इतिहास ऐकलं. कमालीच्या ओळी आहेत. आजचा दिवस महाराष्ट्राच्या प्रत्येक मराठी माणसासाठी अभिमानास्पद दिवस. परंतु काय कमालीची फिल्डिंग. अभिमानास्पद फिल्डिंग आता केली आहे असं म्हणायला हरकत नाही. अगदी हवेमध्ये
फ्लाय झालं, बॉलला त्यांनी अडवलंय आणि यावेळेस एक धाव मिळते. एका धावेच्या बरोबरीने स्कोर संख्या पुढे जाईल. 29 इज ऑन टोटल. 29 धावा यावेळेस स्कोर बोर्डवरती जमवल्या जातील. पाठलाग करायचं 52चा समीकरण बनलं जाईल. घेणारे 7 चेंडूंचा खेळ शिल्लक. विजयासाठी 23 धावेची गरज. 7-23 समीकरण. मैदानाच्या आतमध्ये एकाच मोठा फटका या बॉलवरती खेचावा लागेल, कारण फलंदाजांच्या जर आशा पल्लवित करायच्या असतील विजयाच्या, तर तुम्हाला मात्र या ठिकाणी आता एक मोठा फटका खेचावा लागेल. यावेळेस हा एक चेंडू फार महत्त्वाचा आहे. बॉलिंग टीम जर हा चेंडू निर्धाव फेकला तर बॅटिंग टीमवरती मात्र शेवटच्या षटकामध्ये धडपड असेल धावांना जमवण्यासाठी, परंतु ते प्रयत्न आता करायचे आहेत. तुम्हाला चिकाटी दाखवावी लागेल, जिद्द दाखवावी लागेल. विजयाची आशा जर तुम्हाला पल्लवित करायची असेल तर तुम्हाला प्रयत्नांची पराकाष्ठा करावी लागेल. अपयशांचा वनवास जर तुम्ही सोसलाय आणि यशाची चव जर तुम्हाला चाकायची आहे, तर इथून मात्र आता प्रयत्न कसोटीचे करावे लागतील. यावेळेचा बॉल आउटसाइड द ऑफ स्टंप, वाईड लाईनच्या बाहेर. खराब गोलंदाजी. हे चेंडू मित्रा फेकायचे नाही आहेत, कारण शेवटच्या क्षणापर्यंत तुम्ही मात्र मॅचला आणलेला आहे आणि त्यामुळे मात्र अशा प्रकारचे चेंडू तुमच्या टीमसाठी डोईजर ठरतील आणि ते ओळखून मात्र आता गोलंदाजी करावी लागेल. यावेळेचा बॉल चांगला वेगाने फेकलाय. डॉट बॉल स्वतःच्या पॉलोथ्रूमध्ये. बॅक टू बॉलर. चेंडूचं केलं जाते कलेक्शन. षटक क्रमांक 3चा खेळ मैदानाच्या आतमध्ये संपला गेलाय. पाठलाग करायचं वरालदेवी ताडाली संघाला 52 धावसंख्येचा. धावफलकावरती धावा जमवल्या गेल्यात त्या म्हणजे आत्तापर्यंत 2-30 धावा आणि समीकरणाचा जर आपण विचार केला तर येणारे 6 बॉल आणि विजयासाठी 22 अर्थातच 22 धावांची गरज. तीन षटक अगदी वेलेवर पार केलेले आहेत आरके बिल्डर मांकुल संघाने. आता उर्वरित 6 चेंडू आणि विजयाचं लक्ष आहे ते 22 धावांचं. जेव्हा 3 षटक संपले होती आरके बिल्डर्स मांकुली बॅटिंग करत होता, तेव्हा 3 षटकामध्ये त्यांचेसुद्धा 2 गडी बाद 31, मात्र इथे 2 गडी बाद 30. म्हणजे जे शेवटचं षटक धीरज बजाकेने केलं होतं ना, त्या धावा आता तुम्हाला करायच्या आहेत. कोणला फोन केला दुपारला? कोण कोण आहे? दोघं त्याच आहेत, एकीच जवळ आहेत. त्याही फोन केला व्हिडिओ कॉल दुपारी यांनी अल्पेश गायकवाडनी पुढे एकीच जवळ काहीतरी कॉमेंट्री करताना. नाही दादा तू एक आपली तू आहे ना, तू येतो आता इथं मानकली नाक्यावर रिक्षा दे काय नाही काल कोणाला तबक करू दे तो कोणाला तबक हां तो वो बोलता श्रवण धुमाले तुषार शिंदे योस ना तुषार शिंदेला नाही आला आणला श्रवण धुमाले ना यो सुभाष धुमाले येणार एक जवळ ते श्रवण धुमाले हां येतो का. चला शेवटचं षटक. तुम्ही 3 षटक मात्र आपण वेळेनुसार पार केलेले आहेत. मात्र शेवटचं षटक 6 चेंडू आणि विजयासाठी 22 धावांची गरज आहे. अजय शिंदे स्ट्राईकवर आहे. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू मोठा फटका आलेला, मात्र शिवम माली त्या चेंडूवर आहे आणि कुठल्याही चुकी होत नाही शिवम मालीकडून. फलंदाज बाद 3रा. आता 5 चेंडू आणि मैदानाच्या आतमध्ये आपल्याला 22 धावांचं समीकरण या ठिकाणाहून बनताना नक्कीच पाहायला मिळेल. 5 चेंडू 22 धावा. बरंचसं डोईझड आव्हान या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहे. बॅटिंग टीम वडाली टीमसाठी प्रयत्न त्यांनी केले सुरुवातीपासून, परंतु आता प्रयत्नांमध्ये यश मिळत नाही आहे. परंतु अजूनही वेळ गेलेली नाही आहे. अजूनही तुमच्याकडे चेंडू आहेत, अजूनही तुमच्याकडे धावा आहेत. 1-2 मोठे फटके आले तर या मॅचमध्ये तुम्हाला पूर्णपणे कमबॅक होताना पाहायला मिळेल. परंतु त्याच्या व्यतिरिक्त 1-2 जर निर्धाव चेंडू फेकले गेले तर या मॅचमध्ये मात्र पूर्णपणे वर्चस्व गाजवताना आरके बिल्डर जॉन्टी केडी साहेबांनी पुरस्कृत केलेली ही टीम मानकोली मात्र या मॅचमध्ये आपल्याला वर्चस्व गाजवताना पाहायला मिळेल. 5 चेंडू 22 धावा. नवीन फलंदाज धीरज मैदानाच्या आतमध्ये येत आहेत.
5 चेंडू 22 धावा. आडव्या बॅटने मारण्याचा प्रयत्न, फर्निचरला डिस्ट्रॉय केलं जात आहे. यू मिस बट आय विल डेफिनेटली हिट. एष्ट्या उद्ध्वस्त, फलंदाज होईल त्रिफळाची बाद. चला विनंती असेल पुढील मॅच मध्ये यश 11 पालिवली आणि अजय बजरंग भरवडी दोन्ही टीमचे कॅप्टन आपण आयोजक प्रणय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. बघा टीम पालिवलीचे कॅप्टन आणि भरवडीचे कॅप्टन आपण आयोजक प्रणय पाटील यांच्याशी संपर्क साधायचा आहे. यतीन केनीने जर या स्पर्धेमध्ये पहिली हॅट्रिक साधता तर त्यांचे वडील रमाकांत केनी यांच्याकडून 1000 पारितोषिक इथे आलेलं आहे. अजून या स्पर्धेमध्ये विकेट हॅट्रिक झालेली नाही. वाईट हॅट्रिक 3, चौकारांची हॅट्रिक 3 आणि षटकारांची हॅट्रिक सुद्धा 3. पहिली षटकारांची हॅट्रिक निलकंठ पाटील, दुसरी षटकारांची हॅट्रिक सनी पाटील, तिसरी षटकारांची हॅट्रिक दापोडे संघाचा प्रणय पाटील. परंतु आता तुम्हाला षटकारांची हॅट्रिकच मारावी लागेल कारण त्याशिवाय आता पर्याय राहिलेला नाही आहे. 4 चेंडू आणि विजयासाठी मात्र 22 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये विजय येत आहेत आणि विजयला जर आपल्या संघाला विजय मिळवून द्यायचा असेल तर मग आता मोठे फटके मारण्याची गरज आली आहे कारण 4 चेंडू आणि आता 22 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. गोलंदाज तयार. 4 बॉल 22. LBW लेग बिफोर विकेटसाठी लाऊड अपील केली आहे. कदाचित मिसिंग ऑफ असावा त्यामुळे पंचांनी अपीलला फेटाळला. धाव घेण्याचा प्रयत्न परंतु रनआउटच्या स्वरूपात स्वतःच्या पायावरती मारली आहे कुऱ्हाड. फलंदाज होईल बाद. आणि आता या मॅच मध्ये तेवढीशी मजा राहिली नाही असं म्हणायला हरकत नाहीये कारण की आता 3 चेंडू आणि 22 धाव्यांचं समीकरण मैदानाच्या आतमध्ये बनलं जाईल. स्ट्राईक रोटेड आपण जरूर केली परंतु 3 चांगले आता लीगल बॉल फेकायचे आहेत. फुल टॉस ऑन साइडला तडाखा दिलाय, धमाका केलाय, बॉलला फेकून दिलाय प्रेक्षकांच्या मधोमध. लेट पण थेट आलाय षटकार. आता येणारे 2 चेंडू आणि विजयासाठी 16 धाव्यांची गरज मैदानाच्या आतमध्ये. 2 16 का डोला कोण दाखवेल पण आता आपण पाहतो वेळ निघून गेलेली आहे कारण की 2 फक्त लिगल चेंडू फेकायचे. एकात जर नो बॉल आला तर मात्र या मॅचमध्ये मजा परत येणार परंतु जर तरचं क्रिकेट नसतं आणि जर तर शिवाय क्रिकेटही नसतं. आपण म्हणतो 2 बॉल आणि 16 धावेची गरज आहे. यावेळेस पण फुल टॉस, यावेळेस पण तडाखा दिलाय. खराब गोलंदाजी, खरपूस समाचार. देर आहे आणि दुरुस्त आहे की नाही हे बघणं महत्वाचं. बॅटिंग टीमने बिमरसाठी रिव्ह्यू घेतलाय. षटकार नक्कीच आहे परंतु आम्ही चेक करू. तिसरे पंच लगेचच ऑन स्क्रीन वरती येतील आणि तुम्हाला योग्य निर्णय सांगितला जाईल. हा जर नो बॉल आला ना तर मॅच मध्ये एकदम रंगत आपल्याला पाहायला मिळेल. नक्कीच मी म्हटलं होतं सर की एकाच नो बॉल फेकायला पाहिजे तर मॅच मध्ये मजा येईल. कॉमेंटेटरची जुबान काली असते, काली जबान असं म्हटलं जातं परंतु आता बघूया, चेक करूया आणि निर्णय नक्कीच समजेल. फेअर बॉलचा निर्णय तिसऱ्या पंचाचा बराचसा लो होता. अगदी मांड्यांच्या हाईटच्या इथे जवळपास बॉल होता आणि त्यामुळे मात्र पंचांनी सांगितलं की हा बॉल फेअर आहे. म्हणजे आता सर मजा नाही. आपण वाटलं की मजा यायला पाहिजे आता 1 धाव. परंतु पहिल्या सामन्यात आपण बघितला वीरकांत दापोडे आणि जयवंत सारंग 1 चेंडूमध्ये 18 धावा केल्या होत्या मात्र इथे 1 चेंडू 10 धावा. नक्कीच परंतु गोलंदाज आता वाटत नाहीये सर कारण की चांगले 5 चेंडू त्याने फेकले त्यामुळे चुकी करेल असं वाटत नाहीये. हा फुल टॉस मारलाय, खेचलाय, हवेत आहे,
खेळाडू आहे, टिपला जातो झेल, संपवलाय खेळ. फलंदाजांसाठी टीमचा देखील विजय बनली आहे. आर के बिल्डर्स मानकोली, हार्दिक हार्दिक अभिनंदन. सगळे कॅची यांनी शिवमुळी घेतले. 4 झेल टिपले शिवमुळी. हा बघा, स्पर्धेचा नियम आहे, ज्यांची संपूर्ण एंट्री फी जमा असेल त्यांनाच बाय त्यांच्याच चिठ्ठ्या, हा मॅन ऑफ द सिरीज त्यांनाच दिली जाईल. म्हणजे ज्यांच्या टीमची पूर्ण एंट्री फी जमा होईल त्यांच्याच टीमचे प्लेयर मॅन ऑफ द सिरीजच्या रेसमध्ये मोजले जातील, ही सूचना असेल. पूर्ण एंट्री फी जमा करा, कारण आयोजक बरीचशी मेहनत घेत आहेत. एवढं मोठं आयोजन करणं, समालोचक, पंच, स्कोरर, लाईव्ह, प्रत्येकाच्या खाण्यापिण्याची सोय, स्टेज, मंडप, डेकोरेटर फार कठीण असतं मित्रांनो. आपल्याला वाटतं की एखादी स्पर्धा आपण भरवतो, एंट्री फी कमी दिली तर चालेल, पण आयोजकांची बरीचशी मेहनत आहे, त्यांचा बराचसा खर्च आहे. आणि तुम्ही खेळता एवढ्या मोठ्या स्पर्धेत, तुम्हाला एवढा चांगला स्टेज प्लॅटफॉर्म दिला जातो, त्यामुळे तुम्हाला एंट्री फी पण पूर्ण जमा करणं महत्त्वाचं आहे. आणि त्यामुळे ते सहकारी असतं आयोजकांसाठी, कारण आयोजकांचा एंट्री पेक्षा जास्त खर्च होतो आणि त्यामुळे ते एंट्री देणं पण महत्वाचं आहे. मॅन ऑफ द मॅच नन अदर दॅन मिस्टर शिवम माळी बनतायत मॅन ऑफ द मॅच. चला शिवम माळी आपण यावं आणि मॅन ऑफ द मॅच त्यांना नक्कीच दिला जाईल. मैदानाच्या आतमध्ये यश 11 पालिवली, चला उतरा, फिल्डिंग घेतली आहे ना, यस उतरा प्लीज. फिल्डिंग घेतलेली यश 11 पालिवली. शिवम माळी ज्यांनी 23 धावा केल्या, 4 झेल पकडले आणि ते या मॅचचे मॅन ऑफ द मॅचचे हिरो बनतात. चला शिवम माळी यांना विनंती आहे की आपण यावं, मॅन ऑफ द मॅच बक्षीस दिलं जाईल. आणि विनंती असेल पाहुण्यांना की आपल्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच द्यायची आहे. आमचे धनाजी दादा पाटील सर यांच्या शुभ हस्ते मॅन ऑफ द मॅच दिली जाईल. कॅमेरामॅन आपण हे छायाचित्र टिपायची आहेत. शिवम माळी ज्यांनी 23 धावा केल्या, बॅटिंग करताना बॉलिंग करताना मात्र 4 झेल त्यांनी टिपले, अष्टपैलू कामगिरी केली आणि ते बनतायत मॅन ऑफ द मॅच. वेल प्लेड शिवम, पुढील मॅचसाठी शुभेच्छा असतील. चला याच्यानंतरची मॅच न्यू गावदेवी भरोडी आणि त्यांच्या विरोधामध्ये जय हनुमान पिंपळस बी या दोन टीमच्या दरम्यान पुढील मॅच आपण रिपोर्टिंग करा.